आजच्या या व्हिडिओमध्ये 9 नियम जे तुमच्यात बदल घडवतील. तुम्हाला ते ऐकायलाच हवे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, मध्ये स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, नेहमी गरज आहे त्यापेक्षा कमी बोला. तुमच्या कमी बोलण्याने अर्धे प्रॉब्लेम्स आपोआप सुटतील आणि कदाचित तुमच्या गरजेपेक्षा कमी बोलण्याने प्रॉब्लेम्सच उभे राहणार नाहीत, कसल्याच अडचणी येणार नाहीत. कारण आपल्या जास्तीत जास्त अडचणी या आपल्या बोलण्यामुळे, एकमेकांची मने दुखावल्यामुळे, कोणाचा तरी रोष ओढवून घेतल्यामुळे येतात. तुम्ही गरजेपेक्षा कमी बोललात तर कमी प्रॉब्लेम्स निर्माण होतील किंवा ते होणार तरी नाहीत. कमी बोलण्याच्या सवयीमुळे हे 2 फायदे होतील. एक तर प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाहीत आणि दुसरी म्हणजे तुमच्या शब्दांना, तुमच्या बोलण्याला किंमत राहील, कारण तुम्ही कमी बोलणार. जर तुम्ही वायफळ बडबड केली तर प्रॉब्लेम्स तर निर्माण होणारच आणि तुमच्या शब्दांना देखील काहीही किंमत राहणार नाही. त्यामुळे आपल्या बोलण्यावर आपला ताबा असायला हवा. नंबर 2, तुमची प्रतिष्ठा नेहमी जपा. ती सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. पैसा असेल तरच प्रतिष्ठा मिळेल असं काहीही नाही. नाव हे दोन्ही गोष्टींमुळे मिळत असतं. तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तरीही नाव मिळतं आणि तुम्ही वाईट गोष्टी केल्या तरीही नाव होतं, बदनामीच्या स्वरूपात का होईना. पण प्रतिष्ठा ही केवळ चांगल्या गोष्टींमुळे आणि चांगल्या कामांमुळे होत असते आणि तुमची प्रतिष्ठा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तुमच्याकडे पैसा असेल किंवा नसेल, पण जर तुमच्याकडे प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. नंबर 3, तुम्ही ज्यांच्याकडून ज्ञान घेता किंवा जो कोणी तुमचा बॉस असतो, गुरु असतो, त्यापेक्षा तुम्ही नेहमी कमी हुशार दाखवा. कारण आपण जेव्हा आपल्याला स्वतःला आपल्या गुरुपेक्षा मोठा समजायला लागतो त्यावेळेस आपण ज्ञान मिळवण्याचे सगळे मार्ग बंद करतो. कुठलाच व्यक्ती कोणालाही संपूर्ण ज्ञान देत नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला कधीही परिपूर्ण समजू नका आणि मला संपूर्ण माहिती आहे, खूप नॉलेज आहे, ज्ञान आहे, हा भ्रम देखील डोक्यातून काढून टाका. नंबर 4, स्वतःची किंमत आणि रिस्पेक्ट वाढवायची असेल तर कधी कधी काही ठिकाणी तुमची अनुपस्थिती दर्शवा. प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असलात की लोक कचरा समजायला लागतात. तुम्ही रिकामटेकडे आहात, तुम्हाला काहीही काम नाही म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी हजेरी लावतात असा लोकांचा समज होतो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त राहा आणि काही ठिकाणी आपली अनुपस्थिती दर्शवा. त्यामुळे तुमची थोडी किंमत आणि रिस्पेक्ट राखली जाईल. नंबर 5, मित्रांवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. आपल्या शत्रूंचा उपयोग कसा करून घेता येईल हे शिका. आपल्या जवळचेच आपला विश्वासघात करतात हे इतिहासापासून शिकत आलेलो आहोत आपण. त्यामुळे मित्रांवर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा आपण आपल्या शत्रूंचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या शत्रूंचा उपयोग करून घेता आला की तुम्हाला कुठल्याही जवळच्या व्यक्तीच्या विश्वासघाताला बळी पडावं लागणार नाही. नंबर 6, शेवटपर्यंत तुमचे प्लॅन्स, योजना रेडी असायला हव्यात. सुरुवातीला केलेल्या योजना त्या यशस्वी होताना दिसल्या तर आपली पकड सैल होते. आपण पुन्हा टाइमपास करायला लागतो आणि आलेले यश हातातून घालवतो. त्यामुळे जोपर्यंत यश हातात येत नाही, ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही आखलेल्या योजना शेवटपर्यंत चालू ठेवा. मध्येच त्यांना सोडून देऊ नका किंवा त्यांकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 7, कुठल्याही अचानक येणाऱ्या बदलाला सामोरे जाण्याची तयारी असू द्या. आपलं आयुष्य हे अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. कधी कोणत्या क्षणाला काय होईल याचा आपल्यालाही अंदाज नसतो. सगळंच अनपेक्षित असतं. म्हणून आपल्या मनाची कायम तयारी असायला हवी, कधीही कुठल्याही प्रसंगाला आणि बदलाला सामोरे जाण्याची. आपल्या मनाची तशी तयारी असल्यावर आपल्याला कुठल्याही प्रसंगात, कुठल्याही घटनेचा धक्का बसत नाही आणि आलेल्या प्रसंगाला आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो. नंबर 8, वेळेची कला पारंगत करा. वेळेचं नियोजन आणि वेळेबरोबर चालण्याची कला या गोष्टी आपल्याला जमायलाच हव्या. ज्याला वेळेचं गणित जमलं तो यशस्वी झालाच म्हणून समजा. वेळेबरोबर चालणारा कधीही मागे पडत नाही. वेळेनुसार, काळानुसार
आपल्यामध्ये बदल करून जो वेळेची कला शिकून घेतो तो कधीही अयशस्वी होत नाही। जो वेळेची किंमत करत नाही तो नुसताच मागे पडत नाही तर तो त्याचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो। नंबर 9, कोणाचीही मदत घेताना त्यात त्याचाही फायदा आहे अशा प्रकारे विनवणी करा, तुम्हाला मदत लवकर मिळेल। कोणीही स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणालाही मदत करत नाही, ही सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे तुम्हाला मदत घेताना त्यामध्ये समोरच्याचा देखील फायदा आहे हे तुम्हाला समोरच्याला पटवून देता यायला हवं, त्याशिवाय तुम्हाला मदत लवकर मिळणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये।